रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 4. अभिवाचक जयंत ठोंबरे. मिशन रामथा, युद्धाच्या अंगणात. रामथामधल्या MSFच्या हॉस्पिटलमध्ये विविध स्वरूपाच्या जखमा घेऊन अनेक रुग्ण यायचे. भूसुरुंग फुटून जखमी झालेली मुलं, शरीरात गोळ्या घुसलेले तरुण, शरीराच्या चिंधड्या झालेली माणसं. एकदा तर बॉम्बस्फोटात होरपळलेलं अख्खं कुटुंब समोर आलं. दोघेजण जागीच गेले होते. दोघांनी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर 5-6 तासांनी प्राण सोडले. एक स्त्री आणि 2 तरुण वाचले होते, पण त्यांच्या जखमा भरून निघायला पुढे किती वेळ गेला असेल माहीत नाही. एका कुटुंबात पतीच्या डोळ्यासमोर त्याच्या बायकोला आणि बाकी कुटुंबाला गोळ्या घातल्या गेल्या. हा जखमी पती कसाबसा वाचला आणि उपचारासाठी आमच्यापर्यंत पोहोचला. रामथामधल्या वास्तव्यात मी रोज किमान 7 ते 8 मेजर शस्त्रक्रिया करायचो. गोळ्या किंवा भूसुरुंगामुळे जखमी पेशंट आला नाही असा जवळपास एकही दिवस उगवला नाही. नाव, वय, लिंग वगळता जखमांचा तपशील तोच. भयानक रक्तस्राव आणि बाहेरून अंदाज येऊ नये एवढ्या तीव्र स्वरूपाच्या अस्ताव्यस्त जखमा, थेट हाडापर्यंत पोहोचलेल्या. अँप्युटेशन, पायात एक्सफिक्स घालणं हे नित्याचंच. भारतातून निघण्यापूर्वी इथल्या कामासाठी मी त्वचारोपणाच्या फ्लॅप पद्धतीच्या शस्त्रक्रिया डॉक्टर राजेंद्र नेहते या माझ्या प्लास्टिक सर्जन मित्राकडनं शिकून घेतल्या होत्या. त्याचा खूप उपयोग करावा लागला. नाशिकला माझ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये एखाद्या छिन्नविच्छिन्न झालेल्या अवयवाला वाचवण्यासाठी रिस्टॉरेटिव्ह किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह ऑपरेशन करायला माझ्यासारखा अस्थिरोग तज्ञ, बाकीचे प्लास्टिक सर्जन, व्हॅस्क्युलर सर्जन यांची मदत घेतो आणि खास महाग संसाधनांचा उपयोग करू शकतो. पण त्यासाठी त्या पेशंटला पुन्हा पुन्हा बोलावून बरीच ऑपरेशन्स केली जातात. इथे तर त्या सगळ्याचा अभाव होताच, पण त्यापेक्षाही मोठी अडचण होती ती पेशंटला पुन्हा बोलावण्याची. कारण डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो कुठे जाणार हेच अनिश्चित असायचं. मग तो वारंवार येणार तरी कसा? 70च्या दशकात माझं वैद्यकीय शिक्षण झालं होतं. तेव्हा अतिशय माफक संसाधनात क्लिनिकल ज्ञानावर आधारित कमीत कमी तपासण्या आणि सुयोग्य उपचार करण्याचं प्रशिक्षण मला मिळालं होतं. ते इथं कामाला आलं. वैद्यकीय क्षेत्रात नंतर झालेली तांत्रिक प्रगती निदान आणि उपचारातील अचूकता नक्कीच वाढवते. ते शिकणं, आत्मसात करणं महत्वाचं आहेच, परंतु अनेक चाचण्यांवर अवलंबून राहण्याची मानसिकता सुद्धा वाढू शकते. म्हणून तांत्रिक बाबी आत्मसात करताना क्लिनिकल ज्ञान जागृत ठेवणं हे तितकंच आवश्यक आहे. आपलं ज्ञान, अगोदरचा अनुभव, कॉमन सेन्स आणि शांतपणे विचार करण्याची क्षमता, त्यामुळेच अशा अतर्क्य आणि धोकादायक परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला घेणं जमू शकतं. हवाई हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांना आणखीन काही अडचणींना सामोरं जावं लागतं. अंगावर कोसळून पडलेला इमारतीचा काही भाग बराच काळ स्नायू आणि अवयव दाबून ठेवत असतो. दाबून ठेवलेला स्नायू बारीक बारीक कण मायोग्लोबिन रक्तभिसरणात सोडतात. त्यामुळे सुटका झाल्यानंतर उपचार करताना त्यांच्या किडनीवर विलक्षण ताण येतो. कधी कधी किडनी काम करण्याचं थांबवते सुद्धा, ती निकामी होते. तेव्हा अशा रुग्णांच्या उपचाराकडे अनेक दिवस बारीक लक्ष ठेवावं लागतं. माझ्या वास्तव्यात 2 रुग्णांना डायलिसिससाठी जॉर्डनची राजधानी अमान इथे पाठवावं लागलं होतं. बॉम्बमुळे होणाऱ्या जखमा, ब्लास्टचा जोर, धातूच्या कपच्या वेगानं शरीरात चिरत गेल्यानं अवयवांना होणाऱ्या जीवघेण्या जखमा, अचानक तयार होणाऱ्या ज्वाळांनी जळालेले शरीराचे भाग, स्फोटांनी तयार झालेला झोत फुफ्फुसात गेल्यानं श्वासोच्छ्वास करताना होणारा त्रास, अशा सर्वांचे एकत्रित परिणाम पेशंटला भोगावे लागत असतात. असे कितीतरी रुग्ण रामथामध्ये रोज येत असत. एक कुटुंब अशा बॉम्ब हल्ल्यात सापडलं होतं. बॉम्बच्या धातूचे अनेक कपचे शरीर चिरत घायाळ करत होते. महत्वाच्या नसा, रक्तवाहिन्या यांना जे कपचे धोकादायक होते ते काढले, परंतु काही मात्र शरीरात कायम वास्तव्याला सोडून द्यावे लागले. त्यामुळे दिवसभरात अनेक मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ माझ्यावर या काळात सातत्याने येत होती.
हिदायत आठवला की बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेलं त्याचं शरीर आठवतं. बंदुकांच्या गोळ्यांमुळे होणाऱ्या शरीराच्या जखमा आतल्या भागातील अवयवांना सुद्धा बरीच इजा करतात. बंदुका आणि त्यातल्या गोळ्यांचे बरेच प्रकार असतात. पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, ऑटोमॅटिक रायफल, मशीन गन या सर्वातून वेगवेगळ्या वेगानं सुटणाऱ्या वेगवेगळ्या कॅलिबरच्या गोळ्या समोरच्याला घायाळ करतात. ज्या भागातून गोळी शरीरामध्ये येते आणि ज्या भागातून ती शरीराबाहेर पडते त्यामध्ये येणारे अवयव, रक्तवाहिन्या, नसा, हाडं, स्नायू, तंतू यांना उद्ध्वस्त करत ती गोळी जाते. बंदुकीची गोळी ज्या वेगानं शरीरात घुसते त्या वेगामुळे तत्कालिक शॉकवेव्ह तयार होतो. त्या वेव्ह बाजूच्या पापुद्र्यांना मोठा धक्का देतात. त्या सगळ्यांचं ऑपरेशन करताना निरीक्षण आणि परीक्षण करून निर्णय घ्यावा लागतो. काही वेळा अनेक पिलेट असलेल्या गोळ्या असतात. ते सर्व धातूचे तुकडे सर्वच्या सर्व बाहेर काढणं कधी कधी शक्य होत नाही. शरीरात राहिलेले असे तुकडे रुग्णांना जन्मभरासाठी त्रास देत राहतात. हातघाईच्या मारामारीत रक्ताळलेला मुदासीर धारदार हत्यारानं जखमी झाला होता. अशा भोसकल्याच्या जखमा दुरुस्त करणं थोडंसं सोपं जातं, कारण तीक्ष्णपाती मार्गात येणारे अवयव, नसा या सरळ कापू शकतात. पण बाजूचे पापुद्रे अवास्तव फाडत नाहीत, म्हणून ते पुन्हा जोडणं बऱ्याचदा शक्य असतं. केमिकल बॉम्ब जखमांच्या बरोबरीने श्वासनलिका, फुफ्फुसं आणि संपर्कात आलेली त्वचा, डोळे वगैरे सर्व कायमस्वरूपी कुचकामी करून टाकतं. ज्या ज्या अवयवांवर परिणाम झालेला असतो त्याच्या पद्धतीने वेगवेगळी उपाययोजना करावी लागते. म्हणजे केमिकल लागलेली त्वचा, डोळे वगैरे स्वच्छ धुणं, श्वासमार्गाला आलेल्या वाईट सुजेवर औषधोपचार करणं, प्राणवायू आणि खास औषधं देणं हे गरजेचं असतं. आपल्या त्वचेला संवेदना देणारी किंवा स्नायूला ताकद देणारी नस ही बाधित झाली असेल तर ते बारकाईने जोडून रिपेअर करणं गरजेचं असतं. एखादी रक्तवाहिनी फाटली असेल तर ती दुरुस्त करणं किंवा त्या जागी कृत्रिम रक्तवाहिनी बसवण्यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं ठरतं. मोठ्या प्रमाणात खराब झालेली त्वचा किंवा स्नायू हे काढून टाकावे लागतात. मग याला त्वचेचं आरोपण योग्य वेळेला नंतर करायचं असतं. कधीकधी महत्वाचा स्नायू विलक्षण खराब झाल्यामुळे निकामी होतो. अशा केसेसमध्ये दुसऱ्या स्नायूचा उपयोग करून टेंडन ट्रान्सफर करून तो निकामी भाग पुन्हा कार्यरत करणं हे गरजेचं असतं. कधीकधी उद्ध्वस्त झालेल्या हाडांचे बरेच खराब तुकडे हे काढून टाकावे लागतात. मग त्याला इलिझारो तंत्रानं नवीन हाड तयार करण्यासाठीचं ऑपरेशन उपयोगी पडतं. हे मात्र संपूर्ण बरं व्हायला खूपच मोठा काळ जातो. प्रत्येक केसमध्ये अशा सगळ्या अडचणींचं मिश्रण असतं आणि त्यानुसार उपचार हा करायचा असतो. प्रत्येक केस अशी विविध आव्हानं घेऊन समोर येते तेव्हा तशाच पद्धतीने त्याची योग्य ती ट्रीटमेंट करताना एक वेगळंच समाधान मिळतं. आलेला पेशंट नेमका कशामुळे जखमी झालाय त्याची माहिती मिळवणं आणि त्याची तशी नोंद करून ठेवणं हे उपचाराच्या दृष्टीनं खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांच्या जखमांचे तपशील हे जमा करून ते नोंदवून ठेवणं हे एक महत्वाचं काम होतं. माझ्या असं लक्षात आलं की हॉस्पिटलमधून उपचार घेऊन बाहेर पडलेल्या सिरियन नागरिकांपैकी केवळ 20% लोकांना मायदेशी परत जाण्याची इच्छा होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यास उत्सुक असणारी माणसंही इथे भेटली. पण दुसरीकडे 80% लोक त्या अस्थिर जीवनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना दूर ठेवू इच्छित होते. युद्धग्रस्त भागात केवळ फायरिंग, भूसुरुंगाचा, बॉम्बस्फोट, हवाई हल्ले यामुळेच लोक जखमी होतात असं नाही. त्या व्यतिरिक्त अमानुष छळ केल्याने, बलात्कार केल्याने, इमारतीचा भाग अंगावर पडल्याने, अपघाताने किंवा मुद्दामून किंवा स्वतःलाच कोणी मारून घेत त्यामुळेही जखमा झालेल्या असू शकतात. भूसुरुंगावर पाय पडल्याने होणाऱ्या जखमा अगदी वेगळ्या असतात. त्यात पाय तसंच इतर अवयवही निकामी होऊ शकतो. यात जखमा दुरुस्त करणं खूप कठीण बनतं. अशा केसेसमध्ये अनेकदा पूर्ण छिन्नविच्छिन्न झालेले भाग काढून टाकावे लागतात. त्यामुळे रुग्णाला अपंगत्व येऊ शकतं. सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे ही दोन्ही छोटी मुलं भूसुरुंगाची शिकार होती. पाय तर उद्ध्वस्त होतेच, पण स्फोटामुळे तयार होणारा वेगवान झोत पायामधील अनेक पापुद्रे फाकवत, फाडत दूरपर्यंत गंभीर इजा करतो, अगदी दुरुस्त करण्याच्या पलीकडे जाणाऱ्या.
पायाच्या हाडांमध्ये ड्रिल मशीनने ड्रिलिंग केलेला एक रुग्ण रामथामध्ये आला होता. किती क्रूर पद्धतीने एखाद्याचा छळ केला जाऊ शकतो याचंच ते उदाहरण होतं. ड्रिलमुळे अगदी खोलवर जखम झालेली होती असं वरून पाहिल्यानंतरच लक्षात आलं. परंतु जेव्हा ड्रिलने पायाला पडलेल्या त्या छिद्राची बारीक तपासणी केली तेव्हा त्या छिद्राभोवतीच्या बऱ्याच मोठ्या भागातून आतून गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या जाणवल्या. म्हणजे ड्रिल फिरवताना मध्ये असलेल्या नसा, स्नायू या ड्रिलला गुंडाळल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या ताणल्या जाऊन तुटल्यानं पायाचा बराचसा भाग आतून उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे या पेशंटचा पाय वाचवणं हे आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं. ते पेलत आम्ही ड्रिलच्या घर्षणातून भाजला गेलेला भाग काढून टाकला. त्यानंतर नसा, स्नायू हे सुरळीत करण्यासाठी एक मोठी शस्त्रक्रिया त्याच्या पायावर करावी लागली. एकदा ऑपरेशनची यादी संपत असतानाच मला निरोप आला. काही जण मला भेटायला आलेत. मला इथे रामथात? आश्चर्यच होतं. मी बाहेर आलो तर सिरियन डॉक्टर्सचा एक ग्रुप मला भेटायला आला होता. त्यांचा म्होरक्या सिरियातला प्लास्टिक सर्जन होता आणि स्वतंत्र लढ्यातील एक लीडर सुद्धा होता. त्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि रिझल्ट्स खूप छान आहेत असंही सांगितलं. या मंडळींना जॉर्डनमध्ये कामाचा परवाना मिळत नव्हता, पण एक खूप मोठा ग्रुप करून आपल्या देशातून जखमी होऊन आलेल्या व्यक्तींची ते काळजी घेत होते. आमच्याकडे हेड इंजुरीच्या पेशंटसाठी काही व्यवस्था नाही हे त्यांना कळलं होतं. गंभीर हेड इंजुरी झालेल्यांना आम्ही सौदी अरेबिया किंवा कतारला हलवायची सोय केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. त्यासाठी आम्ही नक्की सहकार्य करू असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला की ते खरोखरच अशा रुग्णांना प्रथम अमानला हलवत. त्यांचा खर्च हा ग्रुप करत होता. रामथामध्ये रुग्ण आला नाही असा एकही दिवस गेला नाही. भूसुरुंगावर पाय पडल्यानं गंभीर जखमी झालेला रोज एक तरी रुग्ण यायचाच यायचा. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये मोठी माणसं, स्त्रिया, पुरुष हे जसे होते तशीच लहान मुलं सुद्धा होती. शत्रूला, बंडखोरांना नामोहरम करण्यासाठी पेरलेले हे भूसुरुंग हे मात्र बहुतांश वेळा सर्वसामान्य नागरिकांच्या पायदळी यायचे आणि काही क्षणातच अनेकांच्या आयुष्यात अंधार निर्माण करायचे. त्यांच्या शरीरावर होणाऱ्या जखमांपेक्षा मनाला झालेले आघात अधिक खोलवर आणि गंभीर स्वरूपाचे आहेत हे प्रत्येक पेशंट हाताळताना अगदी स्पष्टपणे जाणवायचं. शारीरिक जखमांमुळे, त्यातून येणाऱ्या अपंगत्वामुळे बहुतांश रुग्ण हे खचून जायचे. कालपर्यंत आपण अखंड शरीराचे होतो आणि आज आपल्याला हा शरीराचा भाग गमवावा लागतोय, तो निकामी झालाय, ही जाणीव धक्कादायक होती. शरीर आणि मन दोन्ही खचून जाणं स्वाभाविक होतं. पण हेच रुग्ण काही काळानं परिस्थितीचा स्वीकार करत भविष्याकडे पाहायचा प्रयत्न करायचे. ज्यांना पुढे काही भविष्य दिसत नव्हतं, सारा अंधार दिसू लागायचा, अशांची मानसिक स्थिती मात्र अत्यंत विदारक असायची. यादवी युद्धात होरपळून निघालेल्या अशा माणसांचे सामाजिक आणि मानसिक प्रश्न फार भयानक होते. या प्रश्नांना सुरुवात व्हायची ते पेशंटला हॉस्पिटलमध्ये प्रवेश देण्याच्या प्रक्रियेपासूनच. दोन्ही पाय, एका हाताचा तळवा गमावलेल्या ज्या मुलावर मी पहिल्या दिवशी शस्त्रक्रिया केली, त्याला भानावर आल्यानंतर पहिली जाणीव झाली ते आपल्या आईवडील जवळ नसल्याची. वेदनांच्या कल्लोळांशी लढत असतानाच कपाळावर मायेनं हात फिरवणारा आपलं कोणीतरी माणूस नाही हे स्वीकारणंच त्या पोरासाठी किती अवघड असेल याची कल्पनाही मला करवत नाही. त्याचा भाऊही याच वेदनांना सामोरं जात होता. लवकरच मुस्लिम समाजासाठीचा पवित्र रमजान सुरू होणार होता. या सणासाठी नवीन कपडे, खेळणी, तऱ्हेतऱ्हेचा खाऊ याची खरेदी वगैरेचे बेत आखायचे ते दिवस. परंतु यादवी युद्धानं या मुलांचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर आणून ठेवलं होतं. सणावारांचे विचार मनात येण्याऐवजी त्यांची मनं जीवाभावाची आपली माणसं जवळ नसल्याच्या दुःखानं भरून गेली होती. ड्रेसिंग करण्यासाठी आम्ही त्याच्या पायावरचं बँडेज काढलं तेव्हा त्यानं अभावितपणे व्याकुळ आवाजात पहिला प्रश्न केला, माझे पाय कुठे आहेत आणि हाताची बोटं? अशा प्रश्नांना नेमकं काय उत्तर द्यावं हेच आम्हाला कळायचं नाही. एकाकीपणाच्या दुःखावर झालेला हा दुसरा घाव त्याला पार मोडून टाकणारा होता.
अशा बहुसंख्य रुग्णांची पहिली प्रतिक्रिया असते ती हे वास्तव नाकारण्याची. हळूहळू ते स्वीकारलं तरी मनात अनेक विचारांचा कल्लोळ असतोच. कमालीची अस्वस्थता, चिंता आणि मनाचं नैराश्य अशा विविध मानसिक समस्यांमध्ये हे रुग्ण हेलकावे खात राहतात. त्यांना पुन्हा निरोगी मानसिकतेचा प्रवास दाखवणं हा एक मोठ्या पल्ल्याचा प्रवास असतो, प्रत्यक्ष जीव वाचवण्या इतकाच महत्वाचा. रामथामध्येही असे बरेच रुग्ण येत होते. मानसिक धक्क्यानं त्यांना प्रचंड नैराश्य येत होतं. का येणार नाही? एका बापासमोर त्याच्या मुलांना मारून टाकलं होतं. त्याच्याच डोळ्यासमोर पत्नीवर अत्याचार केले आणि तिलाही निष्ठुरपणे मारलं. मग त्याच्यावरही हल्ला झाला. त्यातून तो कसाबसा बचावला. त्याच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केले आणि त्याला जतारीतल्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये पाठवलं. तिथं त्याने काही दिवस विमनस्क अवस्थेत काढले आणि एके दिवशी आत्महत्या केली. माणसाला जगण्यासाठी आपल्या आयुष्याला अर्थ देणारं एखादं ध्येय समोर असावं लागतं, असं व्हिक्टर फ्रँकलिननं आपल्या मॅन्स सर्च फॉर मिनिंग या पुस्तकात म्हटलंय. रामथामध्ये याचा अर्थ मला अधिक तीव्रतेने जाणवला. याच जाणीवेतून MSFनं आपल्या हॉस्पिटलमध्ये खास मानसिक आरोग्य विभाग सुरू केला होता. रामथामधल्या रुग्णालयातला हा विभाग खूप चांगलं काम करत होता. अर्थात मोठ्या रुग्णांना मानसिक धक्क्यातनं बाहेर काढताना खूप मेहनत घ्यावी लागायची. त्यापेक्षा लहान मुलं लवकर सावरायची आणि अगदी हसून डॉक्टरांच्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यायची. त्या मुलांचे हसरे चेहरे पाहिले की आम्हा डॉक्टरांचा ताणही हलका व्हायचा. रामथामधल्या अनुभवाने मला युद्धग्रस्त जगाचा क्रूर चेहरा दाखवला. तसंच आपत्तीग्रस्त माणसांचा हेलावून टाकणारा सहृदय चेहराही दाखवला. रमजानच्या काळात दिवसभर पाण्याचा थेंब सुद्धा न घेता काम करणारे हॉस्पिटलमधले माझे सहकारी आम्हा अन्य धर्मियांना उपाशी न राहण्याचा, खाण्याचा आग्रह करीत होते. या मोहिमेच्या दरम्यानच माझा वाढदिवस होता. ऑपरेशन लिस्ट पूर्ण झाल्यानंतर मी जवळच्या धाब्यावरून सर्व सहकाऱ्यांना कर्ड चिकन राईस मागवला होता. त्या दिवशी संध्याकाळी इतर सहकाऱ्यांनी माझ्यासाठी खास केक मागवला होता. दिवसभराचा माझा शीण त्या दिवशी गेला तो उत्साहात झालेल्या माझ्या बर्थडे केक पार्टीनं. क्षणभर मनात आलं, आयुष्यपणाला लावणाऱ्या आपत्तीचा स्वीकार करीत त्या हाताळताना बधीर होत जाणाऱ्या, नैराश्यात कोसळणाऱ्या लोकांसाठी समुपदेशक म्हणून काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली असेल त्यांना? स्वतःच्या मर्यादांनाच आव्हान देण्याचा हा एक प्रयत्न असेल. म्हणता म्हणता 1 महिना सरला. या महिनाभराच्या काळात इथं उपचारांच्या दरम्यान भेटलेली माणसं पुन्हा कधीच मला भेटणं शक्य नव्हतं. पण माझ्या मनात मात्र अनेकांनी घर केलं होतं. कितीतरी नवे मित्र मला मिळाले. त्यांनी आपल्या आयुष्यातील काही अनोखे अनुभव आणि काही दुःखरे क्षण माझ्यासमोर मनमोकळेपणानं मांडले होते. या साऱ्यांचा निरोप घेताना मन भरून येत होतं. काम करत असताना जॉर्डनमधल्या 2 तरुण ऑर्थोपेडिक सर्जन्सना मी प्रशिक्षण दिलं. एक्सपॅट्सपैकी अनेक सहकारी नक्कीच तरुण होते, परंतु या मिशनच्या शेवटी तिथे आलेल्या एका उत्साही अनेस्थेटिस्ट जर्मन महिलेशी स्फूर्तिदायी ओळख झाली. हे तिचं 5वं मिशन होतं आणि तिचं वय होतं फक्त 70 वर्ष. समाजासाठी अर्घ्य द्यायला वयाचं बंधन नसतंच तर. परतीच्या प्रवासात जॉर्डनची राजधानी अमानमध्ये 1 दिवस मुक्काम होता. अमानमधील MSFच्या ऑफिसमध्ये डिब्रीफिंग केलं जातं. म्हणजे केलेलं काम, अनुभव आणि त्यावरच्या आपल्या सूचना यांचा आढावा घेतला जातो. माझं डिब्रीफिंग झालं. मानसोपचार तज्ज्ञही भेटून गेला. काही वेळ होता म्हणून मी डेडसी बघून आलो. सोललेले निवडुंग चाखून बघितले आणि बखलावा पण खाल्ला. परतीच्या प्रवासात बहरीनला स्टॉप ओव्हर होता. तेव्हा विमानतळावर एकाला फोनवर मराठीत बोलताना ऐकलं. आपलं कोणीतरी इथे आहे अशी भावना जागी झाली आणि न राहून मी त्या व्यक्तीशी संवाद साधला. अगदी सहजपणे तोही माझ्याशी जुनी ओळख असल्यागत बोलला. त्या काळात कुटुंबाशी संपर्क होता तो ईमेल आणि मधून होणाऱ्या फोनद्वारा. एखाद्या संध्याकाळी या आठवणींनी मन थोडं बेचैन व्हायचं.
या मोहिमेच्या निमित्तानं आयुष्यात अनेक प्रकारे दुःखांचा आणि समस्यांचा सामना करीत असलेली अशी कुटुंब भेटत असताना तुलनेनं आपलं आयुष्य किती शांत आहे त्याबद्दल मनामध्ये वारंवार कृतज्ञ वाटलं. मायदेशी नेणाऱ्या विमानात बसलो तेव्हा जाणवलं, भारतात माझ्या घरी माझं जग तसंच होतं. माझ्या येण्याची आतुरतेनं वाट बघणारं कुटुंब. या अनुभवांविषयी ऐकायला उत्सुक माझा मित्रपरिवार, माझं हॉस्पिटल. आयुष्याच्या चौकटीची एक रेघही इकडची तिकडे हललेली नव्हती. पण मला मात्र हे सगळं आता खूप वेगळं दिसत होतं. मौल्यवान वाटत होतं. गेलेला एक श्वास आणि येणारा नवा श्वास या दरम्यानचं आयुष्य बंदुकीच्या गोळ्यांनी किंवा बॉम्बच्या एका धमाक्यानं कसं होत्याचं नव्हतं होऊ शकतं हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्या भूमीतून परतताना मला माझ्या आयुष्यातील शांतता, बासरीच्या सुरावटीबरोबर मावळणारी संध्याकाळ नव्यानं सुंदर दिसत होती. एरवी मनाला कुरतडणाऱ्या छोट्या छोट्या तक्रारी, अपेक्षांचे काजळ कोपरे हे मनातून पार झाडून झटकून गेलेले दिसत होते. स्वतःला नव्यानं भेटलो होतो मी. जग हिंसेने भरलेलं का असेना, पण हिंसेने पोळलेल्या माणसांच्या आयुष्यात नव्यानं अर्थ देण्यासाठी काही माणसं धडपडतायत आणि मीही त्यात खारीचा वाटा उचलू शकतोय हेही समाधान माझ्यासाठी खूप होतं. अर्थात या मोहिमेनं माझा दृष्टिकोन कमालीचा बदलला होता. MSF कडून मिळालेल्या या संधीनं अशी संधी मला पुन्हा दिली तर ती नाकारण्याची आणि पुन्हा पुन्हा स्वीकारण्याची प्रत्येकी जवळपास 100 कारणं दिली. खरं तर तिथून परत आल्यानंतर नाही म्हटलं तरी स्वतःच्याच अभिमानाची भावना सतत माझ्या मनात होती. मी केलेल्या कामाबद्दल प्रत्येक जण माझं कौतुक करत होता. हा अनुभवही आयुष्यभर पुरेल असाच होता. त्या मिशन्स आता पुन्हा कराव्यात की नाही ह्या माझ्या द्विधा मनस्थितीतून मार्ग काढण्यासाठी माझे स्नेही आणि मार्गदर्शक बिश्मराज बाम सर यांची भेट घेतली. माझा अनुभव ऐकून त्यांनी माझे हात हातात घेतले आणि म्हणाले, हे असं ईश्वरी कार्य तर होणारच होतं. तू नसता गेलास तरी दुसऱ्या कोणीतरी ते नक्की केलं असतं. तू तिथे नसतास तरी तिथली सगळी कामं अगदी अशीच झाली असती. ती तुझ्या हातून झाली हे तुझं सौभाग्य. ते बोलणं ऐकल्यानंतर माझ्या मनात कुठली शंका राहिली नाही, कुठलाच अभिमान, मी हे केलं ते केलं असा अहंकार राहिला नाही. MSF बरोबर केलेल्या माझ्या या पहिल्या मोहिमेनं युद्धातल्या हिंसाचाराचा खरा चेहरा दिसला, समजला. इतकंच नव्हे तर युद्ध नावाच्या एका क्रूर घटनेच्या थेट अंगणात उभं केलं. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 4 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.